हे देखील नोंद करून घ्या आपण. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. मैदानाच्या बरोबर बनवा फिल्डिंग टीम. एका बाजूला जय बोले आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम मॅगी 11. चला बॅट्समन देखील मॅगी 11 आपले पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात आपण नक्कीच करतोय या स्पर्धेला. आजचा 7वा दिवस आहे. सायलेक्स क्रीडा मंडळ आयोजित सायलेक्स चषक 2026 चे थरार आहे. दिवस क्रमांक 7वा. सुरुवात आपण जरूर करणार आहोत.
चला बॅट्समन आपण पाठवा. चला आणि मॅगीचा तर इम्पॅक्ट प्लेअर आपला कळवा. इथे स्कोर बोर्डवर तर तुमचं नाव ऍड होणं गरजेचं आहे इम्पॅक्ट प्लेअरचं. मग नंतर मॅच चालू झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर तुम्ही चेंज करू शकत नाही, देखील नोंद घ्या. एक इम्पॅक्ट प्लेअरचं नाव फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा. संदीप. चला आपण जरूर सुरुवात करतोय आजच्या दिवसाला. दोन्ही बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एका बाजूला मॅगी 11 त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जे बोले 11. टॉस जिंकला टीम मॅगी 11 इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आणि सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अखंड भारताने संपूर्ण अंबरनाथ मध्ये दखल घेण्यास भाग पाडलाय. असे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका बाजूला अंबरनाथचा बाहुबली दिनू कांबळे लांब लांब षटकार ही त्याची ओळख. आणि त्याच्या समोर मिस्टर 360 आपण पाहतोय. अंबरनाथचा मिस्टर 360 म्हणून चर्चा राहिली आहे. अनंत वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅगी ज्या नावाने संघ ओळखला जातो आणि नेहमीच या दोन्ही असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. ही जोडी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दिनू कांबळे आणि मॅगी. चला बॉल लगेच आतमध्ये सुपूर्द करायचंय. संपूर्ण आपण पाहिलं असेल अंबरनाथचं नाव ज्यांनी लौकिक केलंय. प्रत्येक मैदान ज्या खेळाडूला पाहण्यासाठी भरलेत, अगदी गर्दी केली आहे, कारण की चर्चा राहिली आहे या दोन्ही खेळाडूंची. असे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे आणि मॅगी. अनंत वाघ संपूर्ण अंबरनाथ पासून ते दुबई पर्यंत ज्या नावाची चर्चा राहिली आहे. अजूनही स्पर्धा भरपूर आठवतात. जी मॅगी एका बाजूने तलवार लढत होता आपल्या संघाला घेऊन येत असताना आणि भरपूर असे पारितोषिक त्याच्या नावावरती आतापर्यंत राहिलेत. आणि दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लांब लांब षटकार अंबरनाथचा बाहुबली. आणि आता दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. समोर आपण पाहिलं तर जय बोले या संघीन ऍक्शन मध्ये घेतोय. एक टॉप क्लास संघ म्हणून नेहमीच दोन्ही संघाकडे पाहिलं जातं. आणि आता एक बिग फाईट बॅटल आहे. मॅचला होणारे सुरुवात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज योगेश आहेत. षटक क्रमांक पहिला तुम्हाला पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 1 जे घेऊन आलेत. दोन्ही ऑफिशियल अंपायर देखील सज्ज झालेत. SP पानाचे दोन्ही अंपायर्स त्यांचं देखील स्वागत. पहिल्या दिवसापासून नक्कीच आमच्या समवेत जॉईन आहात. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्याची चर्चा नेहमी सातत्याने मिस्टर 360 सारखी झाली आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला बॅटिंग करणं ही त्याची ओळख. आणि मिस्टर 360 अनंत वाघ स्ट्राईक एंड वरती बॅटर तयार. 360 स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर देखील आज चर्चा नक्कीच राहिली आहे. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु इथे शरीराला बॉल आदळलाय. लेग बायच्या माध्यमातून यस बॅट कट आहे. निरंजन सर सांगतात हलकीशी बॅट एज आहे आणि त्यामुळे इथे अकाउंट ओपन झालंय. पहिल्याच बॉलवरती सिंगलनी सुरुवात केलाय, अकाउंट ओपन केलाय. आणि आता दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये 2 वर्ष ज्यांनी संपूर्ण टेनिस क्रिकेट पटलावरील आतंक मचवला असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे. बाहुबली ऑफ अंबरनाथ म्हणून चर्चा राहिली आणि अंबरनाथ पासूनची चर्चा थेट दुबई पर्यंत पोहोचली आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे. गत वर्षी आपण पाहिलं होतं की लांब लांब षटकार ही त्याची ओळख. आणि आता तोच मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल बैठक स्ट्रोक गॅप मध्ये ढकलला. इथे सिंगल ते कंप्लीट होईल. सिंगल वरती थांबावं लागेल. आय थिंक बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. थ्रो देखील थोडस इथे खराब आहे. 2 धावा इथे धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 2 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक पहिलं चांगल्या पद्धतीने सुरुवात तर झाली आहे. आज आयुष हिरकणे ऑन स्टेज तुम्हाला पाहायला मिळतील स्टायलिश मूड मध्ये आज. हो इकडे फटका चांगला ओव्हर त्या कव्हर सीट केला. फटका तर दमदार आहे, परंतु इथे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि अखेर या 2 धावा जरूर कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचेल. आपण पाहतोय 4 या धावसंख्येवरती. त्याच दरम्यान नक्कीच देवा शिशवे यांच्या वतीने देखील दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते देखील ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात. देवा शिशवे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. इथे ऑन साइडला आपण पाहतोय फटका दमदार आहे आणि इथे आपण पाहतोय की षटकार आलाय. 6 धावा धावफलकावरती इथे ऍड होतील आणि धावफलक जम पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10
मॅगीच्या बॅटमधून क्लासिकल दर्जेदार ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. राईट मोद विकेट योगेशचा बॉल होता ऑन साईडला. फक्त इथे आपण पाहतोय पुल केला, फक्त दिशा दाखवला, डायरेक्शन इथे फक्त अॅक्युरेट केला आणि तिथे षटकार मिळाला. षटकाराच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचेल 10. दुहेरी अंकांमध्ये धाव फलक आहे 10 ऑन बोर्ड. चार बॉल आणि 10 धावा धाव फलकावरती. वादळ मैदानाचा आतमध्ये घुमगावतोय. दोन्ही बॅटर मैदानावरती आहेत. अंबरनाथचे स्टारकास्ट खेळाडू हे वनी नेहमीच पाहिली आपण. एका हातामध्ये आपण पाहतोय बाटी, ते मला जरूर मिळते. 2 धावा इथे आलं आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलक जम पोहोचेल 12. दोन्ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपण पाहिलं आहे. सध्याच्या हंगामाला भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये संपूर्ण आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर तिथे आपण पाहिलं असेल यूपी, बिहार, पटना, कोलकाता, दिल्ली, जिथे दिनू कांबळेची चर्चा नेहमी सातत्याने या हंगामाला आपण पाहिली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाची या अंबरनाथचं मान स्वाभिमान नक्कीच त्यांनी वाढवलाय. फटका दमदार आहे. वॉट अ स्ट्रोक इट वॉज. मॅगीचा वार दाखवणारा आलेला हा वाघाचा शिकार करणारा शिकार ठोकलाय षटकार, सिक्सर. ओव्हर नंबर 1चा नक्कीच काही कंप्लीट झाला आणि 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. विस्फोटक अंदाजमध्ये सुरुवात केली आहे दोन्ही बॅटरनं. दिनू कांबळे आणि मॅगी ही जोडी अनंत वाघ. परंतु इथे थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलंय हवीस गोलंदाज निखिलनं. एक यंगस्टार वर्सेस अनुभवी खेळाडू स्ट्राईक वरती नक्कीच पाहायला मिळतील. राईट अबोव द विकेट. हो इथे देखील फटका चांगला आहे. फिल्डर आहे, जज करतात आणि चूक होणार नाहीये. महत्वाची विकेट येते इथे. अनंत वाघ मॅगीला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का लागलाय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम मॅगी 11 या संघाला. चला टीम अभिनव 11 आपल्याला विनंती आहे आपले जर्सी टी शर्ट्स इथे कलेक्ट करायचे. टीमला विनंती आहे, टीमचे कॅप्टन किंवा कोण प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर आपण आता टी शर्ट नक्कीच कलेक्ट करायच्यात. अभिनव 11. चला अभिनव 11 तुम्हाला सातत्याने सूचना आहे, आपण इथे उपस्थित व्हा, लगेच रिपोर्ट करा. बॅटर मैदानात आतमध्ये दाखल होतोय मनीष कोलेकर. पांड्या कोलेगावचा सितारा सातत्याने भरपूर वेळ लावलाय. पांड्याने सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेमीला बॅटिंग करत असताना बॅटिंग पाहण्यासाठीची गर्दी ग्राउंडवरती आपण नेहमीच पाहिली आहे पांड्यासाठी. आणि तर तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. 3 बॉल मध्ये फक्त एक धाव खर्च केले निखिलने. कौतुक करावं लागेल निखिलचं. चांगली बॅटिंग इथे दोन्ही बाजूनी पाहायला मिळत होती, परंतु इथे परतावं लागलं अनंत वाघ याला. आणि आता न्यू बॅटर मनीष कोलेकर. पांड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉल तयार. फुल टॉस ऑन साइडला फ्लिक द रिस्ट आणि ते 2 धावा मिळतात. तिथे डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे ते 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंज. धावफलक जम पोहोचेल 21. 21 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल होता, त्याला टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला तर होता, परंतु तिथे डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे 2 धावा इथे फक्त मिळतील. 2 धाव्याच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. शेवटचे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. स्ट्राइक एंड वरती पांड्या. मनीष कोळेकर मैदानात आतमध्ये दाखल होतोय. बॉल तयार. इथे फिल्डर, परंतु फिल्डर पासून थोडस दूर राहिले, बॉडी पासून दूर. संधी होती, परंतु इथे थोडस क्रिकेट शांत. इथं फिल्डर तिकडे होते नेहमीच आपण पाहिले ऑन स्क्रीन. नक्कीच चर्चा राहिली आहे. पांड्या ही चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट पटलावरती तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे बॅटची एज आहे, प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. टाइम तर केलं होतं. एक सिंगल ते कंप्लीट. दुसरा धाव्याचा कॉल आणि अखेर 2 धावा इथे जरूर कंप्लीट झाल्यात. आणि 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जम पोहोचलाय 23. 23 धावा धावफलकावरती आहे. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. टिप बॉल ओव्हर. चला द्या लगेच टिप बॉल ओव्हर. टिप बॉल सुपूर्द करायचंय. दोन ओव्हर कंप्लीट झाल्या आणि 23 धावा धावफलकावरती आहे 23. ओव्हर नंबर 3 त्यासाठी इन्व्हाइट करण्यात आलाय. बॉलिंग मार्कवरती गुरु आलेत. बॉलिंग मार्कवरती आहेत. षटक क्रमांक 3 टिप बॉल ओव्हरसाठी इथं आमंत्रित करण्यात आलंय. स्ट्राइक एंड वरती दिनू कांबळे, बाहुबली ऑफ अंबरनाथ म्हणून नेहमीच चर्चा राहिली आहे. बाहुबलीची चर्चा आम्ही तर म्हणून अंबरनाथ मध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राचा बाहेर ज्या नावाची चर्चा ते दुबई पर्यंत राहिली असा दिनू कांबळे तुम्हाला पाहायला मिळतो स्ट्राइक एंड वरती. आणि नेहमीच अंबरनाथचं क्रिकेट अगदी प्रत्येकाला दखल घेण्यास ज्यांनी भाग पाडलाय असा खेळाडू दिनू कांबळे. नक्कीच याच क्रीडांगणावरती 6 बॉल 6 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. कित्येक वेळा 6 बॉल 6 षटकार संपूर्ण या भारताच्या कानाकोपऱ्यात असे विक्रम कित्येक वेळा नावावरती आहेत असा खेळाडू दिनू स्ट्राइक एंड वरती आहे. टिप बॉल. पहिला बॉल हलक्या हाताने इथे पॉइंटेशनला फिल्डर आहेत. एक सिंगल ते कंप्लीट होईल. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतो आणि दुसरी धाव देखील कंप्लीट इझिली होते. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय जम पोहोचलाय 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. वेदांत सावंत आमच्या समेत आज देखील उपस्थित आहेत स्कोरिंगच्या भूमिकेत. प्रॉपर स्कोरिंग आणि सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड देखील पहिल्या दिवसापासून साहिल सावंत असतील, वेदांत सावंत असतील यांच्या माध्यमातून नक्कीच सजवलं जात आहे. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय टॅप बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं फिल्डिंग. बॉल बॅक ड्राईव्ह केला. तिकडे चांगली गोलंदाजी गुरु करतोय आतापर्यंत, कारण की टिप बॉल ओव्हर खेळणं इम्पॉर्टंट राहणार आहे बॅटिंग करत असताना दिनूसाठी. कारण की अनुभव मोठा आहे, त्यांना देखील माहिती आहे कशा पद्धतीचं टिप बॉल ओव्हर खेळायचंय आणि त्याच पद्धतीची बॅटिंग इथे देखील करावी लागेल. बॉल यार पुन्हा एकदा पुढचा बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. हो इथे स्विंग अँड मिस. एवढ्या मोठ्या खेळाडूला जाग्यावरती ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये आणि ते करून दाखवलंय गुरुनी. वा गुरु, छाग आहे गुरु.
3 बॉलमध्ये फक्त 2 धावा इथे खर्च केल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल चौथा आपल्या समोर. अजून एक, क्या बात आहे, प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी राहिली गुरुची. खरंच कौतुक करावं लागेल. नावाप्रमाणे गुरु आहेत आणि त्याचप्रमाणे आता देखील चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करतात. दिनू कांबळे सारख्या फलंदाजाला थांबून ठेवण्याचा विक्रम तो इथे करतोय. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. दिनू कांबळे पासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय. पुढचा बॉल आता देखील, वा वा वा, कमाल. एकदा बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे गुरुसाठी. ही छोटी गोष्ट नाहीये. एवढा मोठा समोर ऑल इंडियाचा खेळाडू आहे, त्याच्या समोर एवढी चांगली गोलंदाजी करणं इतकं सोपं नाहीये. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल. 2 धावा फक्त इथे खर्च केल्यात गुरुनं. आज पूर्णपणे वेळ मी तर म्हणेन गुरुच्या नावावरती राहिली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, ते देखील पहिल्या बॉलवरती डबल आली होती. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि आता देखील येतोय डॉट. एका ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गुरुने. आज पूर्णपणे वेळ का त्याच्या बाजूने नक्की झुकले. खरंच कौतुक करावं लागेल. पूर्णपणे आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती 2 आणि तदनंतर बॅक टू बॅक 5 बॉल डॉट. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन स्थिरावले 25. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 25 धावा धाव फलकावरती आहेत. किंवा व्यासपीठावरती आपण नक्कीच पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचे आयोजक जे महेशजी सावंत असतील, तदनंतर जे बाळा चौगुले दादा असतील इथे उपस्थित आहेत. पंकजी परडे मगाशी होते, तर आयुष शिरकणे देखील आहेत आणि आमचे उदयजी आहेर खास करून जतीन स्पोर्ट्सचे प्रॉपर रायटर. नेहमीच चर्चा राहिली आहे जतीन स्पोर्ट्स म्हटलं तर उदयजी आहेर ही चर्चा होत असते. प्रॉपर क्वालिटी. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल कारण की 3 ओव्हर झाले. ऊन देखील भरपूर आहे. पाणी पाहिजे असेल तर कॉल करा. येस, पुढच्या ओव्हरमध्ये जर लागलं तर कॉल द्या. थँक्यू. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय पांड्या. बॉलिंग मार्कवरती निखिल वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. शेवटचे 2 ओव्हर आहेत आता. यॉर्कर लेनचा बॉल पहिलाच टाकण्यात आला. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटला फिल्डर एक सिंगल वरती थांबावं लागेल. डायरेक्ट थ्रो चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. दीपेश तिकडे होते. 5 आपण पाहिलं तर नक्कीच ओव्हरमध्ये किती धावा बनतील आता नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. स्ट्राईक एंडवरती आता दिनू कांबळे. आता इथून पुढे कमबॅक करणं गरजेचं आहे. 8 बॉलमध्ये फक्त 4 धावा दिनूने बनवल्यात, परंतु कमबॅक कसं करावं त्याची ओळख राहिली आहे. बॉल तयार. इथे देखील यॉर्कर लेन, परंतु गोलंदाजी करत असताना टप्पा विसरत नाहीये गोलंदाज. कौतुक करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाचं. खरंच सॅल्यूट आहे. एवढा मोठी मॅच आणि त्याच्या समोर असं खेळणं टॉप क्लास तुम्हाला पाहायला मिळतो. परफॉर्मन्स लाजवाब देतात दोन्ही गोलंदाज. ते गुरुनी चांगली गोलंदाजी केली आहे. मागे आता निखिल म्हणतात की तो अशी गोलंदाजी करतो तर आम्ही का नाही, आणि त्याच्यावरती पूर्णपणे साथ देत असताना गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. परंतु आता कमबॅक मेहनत करावी लागेल. बॅटिंग करत असताना मॅगी 11 संघाला बैठक स्ट्रोक आहे. इथे आपण पाहतोय 2 धावा. हो, बॉल आतमध्ये आला त्यामुळे धावून धावा काढायच्या आहेत. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतोय आणि यस 2 धावा इथे जरूर एकवडल्या गेल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक आपण पाहतो जम पोहोचेल 29. 29 धावा धावफलकावरती. 4 बॉल 3 बॉलचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकातील किती धावा बनतील, जोपर्यंत मनीष कोलेकर पांड्या मैदानाच्या आतमध्ये, जोपर्यंत दिनू कांबळे मैदानावरती तोपर्यंत धावा बनवू शकतात. किती धावा बनवू शकतात ते सांगू शकत नाही कारण की दोन्ही हार्ड हिटर बॅटर आहेत. राईट आर्म ऑन द विकेट. हो, इथे फुल टॉस, फ्लॅटेड डिलिव्हरी, फिल्डर आहेत आणि चूक होणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय मनीष कोळेकरचा खेळ. फलंदाज होईल बाद. पांड्या बॅक टू डकआउट. आज जरी वेळ नाहीये परंतु कित्येक वर्ष मागे आपण जर पाहून पाहिला इतिहास मनीष कोलेकर पांड्याचा, भरपूर चर्चेत राहिलाय खेळाडू. संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटला ज्यांनी वेड लावलं आणि अंबरनाथचा असा खेळाडू जे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं असा मनीष कोलेकर. परंतु हरकत नाहीये, बॅटफॉर्म असेल तरी देखील क्लास टेम्पररी राहणार आहे. बॅटर संकेत मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इदाट नंबर 4 वरती एक टॉप क्लास लेदर खेळाडू म्हणून नेहमीच सरसर आले संकेत मोरेची.
संकेत मोरे स्ट्राईक एंड वरती आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निखिलने केली आहे. वादळ तर मैदानाच्या आतमध्ये, परंतु दिनू कांबळेचं वादळ अजूनही मैदानावरती आहे. एक सिंगल इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 ऑन बोर्ड. 29 होते. एक धाव इथे ऍड झाली. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. आणि आता शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. दिनू स्ट्राईक एंड वरती आहे. शांत आहेत. ओ आता देखील डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे जरूर कंप्लीट होतोय. आणि फक्त धावफलक जम पोहोचले 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहे. 4 ओव्हरच्या खेळामध्ये फक्त 30 धावा इथे खर्च केल्यात. वा, जय बोले संघाचं कौतुक करावं लागेल. कमाल, काय फाईट देतोय. दोन्ही संघ टॉप क्लास आहेत आणि त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स देत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक. बॉलिंग मार्कवरती कोण येईल घेऊन. शंभू आलेत. ओव्हर नंबर 5. षटक क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळतोय. शंभू ओव्हर नंबर 5. पहिला बॉल आपल्या समोर. स्ट्राईक एंड वरती संकेत. पहिला बॉल आपण पाहतोय डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे 2 धावा इथे ऍड होतील. दोन धावाच्या मदतीने चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील जरूर. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 32-32. ओव्हर नंबर 5 चा खेळ बाकी आहे, परंतु आता कमबॅक करणं गरजेचं आहे. धावा इथे बनवाव्या लागतील. जास्तीत जास्त धावा इथे बनवणं आता गरजेचं इथून पुढे, कारण की जर सामना जिंकायचा आहे तर इथे धावा देखील बनवाव्या लागतील. एक बिग फायटिंग टोटल वरती सन्मानजनक स्कोर वरती जर पोहोचायचं असेल ना तर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आता देखील चांगल्या पद्धतीने बॉल टाकण्यात आला. एक सिंगल स्ट्राईक रोटेट. 33 धावा 33. शेवटचे अजूनही आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये किती धावा बनतील. 33 धावा धावफलकावरती बनले गेल्यात. शेवटचे 4 बॉल मध्ये किती धावा बीट करतील. बनवणं आता धावा गरजेचे आहे. धावा कसे होऊ दे. हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. मोठी विकेट येईल का नाही. कॅच ड्रॉप झाली. दोन्ही फिल्डर्सच्या मधून कॉम्बिनेशन नव्हतं, कनेक्शन नव्हतं आणि तिथे बॉन्डिंग थोडीशी कमी पडली म्हणावं लागेल. एक सिंगल तर इथे मिळेल. मोठी विकेट आपल्या नावावरती मिळाली असती शंभूला, परंतु इथे एक सिंगल मिळते. 34 धावा धावफलकावरती आहे. 34. शेवटचे 3 बॉल. या 3 बॉल मध्ये किती धावा बनतील. हाय व्होल्टेज आपल्या आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आणि पहिलीच मॅच टॉप क्लास आहे. (34) 34 धावा. शेवटचे 3 बॉल. इथे देखील पाहावं लागेल. आता देखील लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. निरंजन सर सांगतात यस इट इज अ सिंगल बाय लेग. आणि आता शेवटचे 2 बॉल. 35 धावांवरती धावफलक स्थिरावलाय, परंतु खरंच कौतुक करावं लागेल. काय फाईट दिली आहे जय बोले टीमनं. खरंच कौतुक करावं लागेल. वा कमाल. ही चर्चा नेहमीच राहील जय बोले टीमची की कमीत कमी धावांवरती टीम मॅगी 11 संपूर्ण ऑल इंडियाचे सारखाच खेळाडू समोर खेळले आणि त्यांच्या समोर अशी गोलंदाजी. वा कमाल आहे. या स्पर्धेमध्ये अजून एक विक्रम घडेल. आता स्ट्रेट उडवला. इथे गॅप मध्ये इथे थांबणार नाहीये. भरपूर वेळानंतर आलेला दिनू कांबळेच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार 4.
39 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचा बॉल आहे. 39 धावा धावफलकावरती भरपूर वेळानंतर चौकार आलाय. शेवटचा बॉल, बॉल तयार, हाफ ट्रॅकर आणि त्याला ऑन साइडला फेकून दिलाय सीमा पार. दिनू कांबळेचा वार, ठोकलाय षटकार, सिक्सर. 45 धावा धावफलकावरती जोडले गेलेत आणि 46 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. येणारे आपण पाहतोय नक्कीच 30 बॉल आणि 46 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 46 इथे नक्कीच टार्गेट सेट करण्यात आलाय. 46 नक्कीच धाव्यांची गरज आहे. चांगली षटक नक्कीच हाताळला होतं. 4 ओव्हरमध्ये जिथे 35 धावा बनल्या होत्या, परंतु इथे चांगलं षटक हाताळलं शेवटचं देखील. हे विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतोय. जरूर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. बॅटिंग समरी आपल्या समोर आहे. मॅगीनी 7 बॉल फेस करत 17 धावा बनवल्या. दिनू कांबळे 13 बॉल फेस करत असताना 16. मनीष कोलेकर तिथे आले 6 बॉल फेस करत असताना 7 त्याच्या बॅटमधून आल्या. तदनंतर संकेत मोरेने चांगलं इथे सोबत बॅटिंग केली. दोन्ही बॅटरच्या असू दे, मनीष असू दे, चांगली बॅटिंग तिथे पाहायला मिळाली. आणि बॅटिंग लाईनअप 45 थोडंसं इथे शांत ठेवण्याचं काम केलं. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं असेल तिथे 2 षटक हाताळला निखिलने. फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट्स आपल्या नावावरती केल्या निखिलने देखील. कौतुक करावं लागेल. जिथे गुरु आला फक्त 2 धावाचं षटक त्यांनी हाताळलं. जे टेम्पल ओव्हर होतं, इम्पॉर्टंट ओव्हर होतं, ते तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेवटचं आणि अंतिम षटक जिथे शंभू आले तिथे 14 धावा, थोडीशी जास्त धावा इथे खर्च झाल्या. त्यामुळे धावा इथे टीम टोटलच्या जाऊन पोहोचल्या 45. जर त्या धावा कमी आल्या असत्या तर तुम्हाला 40च्या अंडरच या धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु 45 धावा धावफलकावरती आणि 46 धाव्यांची गरज. संपूर्ण आपण जर पाहिलं तर नक्कीच एकच एक्स्ट्रा संपूर्ण या इनिंग मध्ये पाहायला मिळालं. एकही एक्स्ट्रा वाईड नाही किंवा नो नाही, ही ओळख राहिली आहे जय बोले टीमची नेहमीच. आणि आता देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली या टीम कडून. आता मजा येणार या मॅच मध्ये, कारण की या धावा बनतील का डिफेंड होतील ते नक्कीच आपण पाहणार आहोत. चला वेळ घेऊ नका, लगेच आपण इनिंग नंबर 2 ला सुरुवात करतोय. आणि बघा जे नेक्स्ट दोन्ही टीम्स आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण वेळेवरती उपस्थित व्हा. टॉस आपण नक्कीच करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. चला वेळ घेऊ नका, बॅट्समन लगेच पाठवा टीम जय बोले टीम. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या रवाना करायचे आहेत. सागर आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. येणारे आपण पाहिलं तर 30 बॉल आणि 46 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 46 टार्गेट इथे नक्की सेट करण्यात आलाय. बॅटिंग करत असताना या टीमला आता बनवायचा त्या धावा. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 1 रोहित आचार्याला तुम्ही पाहतायत. एक यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून नेहमीच चर्चा राहिली आहे आणि अखंड महाराष्ट्रावर या नावाची देखील चर्चा येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. असा गोलंदाज रोहित आचार्य बॉलिंग मार्कवरती आहेत. देवया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन, मॅच ऑन. बघा दोन्ही टीम्स नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण उपस्थित व्हा. महेश दादा
मैचच्या नेक्स्ट टीम्स नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अभिनव 11 आय थिंक आहे एक का, हॅमिल्टन बॉईज आणि अभिनव 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लगेच टॉससाठी. समीर दादा देखील आज वेगळ्या ड्रेसिंग मूडमध्ये आहेत, ॲक्शनमध्ये ते देखील जरूर आहेत. पहिला बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगल इथे जरूर एकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट आणि श्री गणेश होत असताना बॅटिंग करत असताना टीम जय बोले 11 या संघाचा पाहायला मिळतोय. 1 ऑन अ बोर्ड, एक धाव धावफलकावरती आहे. रोहित आचार्य बॉलिंग मार्कवरती, षटक क्रमांक पहिलं. हो इथे रफ्तार ओळख राहिली आहे रोहितची, इथे चेक केलं जाईल आणि डीआरएस ची मागणी केली जाते स्टंपिंग साठी. चेक केलं जातं, दूध का दूध पाणी का पाणी, डीआरएस के बाद आगे की कहाणी. सुमित सर आले तड अंपायरच्या भूमिकेत, इथे चेक केलं जाईल. ओ ते क्लोज आहे का नाही पाहावं लागेल. OUT फलंदाज होईल बाद आणि परतावं लागेल. क्या बात आहे, मॅगीने आधीच सांगितलं की यस आउट आहे आणि पूर्णपणे क्लिअर झालं, स्पष्ट झालं चित्र. परतावं लागेल यावेळेस मैदानाच्या बाहेर. कृष्णा बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. ही ओळख राहिली रोहित आचार्य याची. अगदी 2 ते 3 वर्षामागे आपण पाहिलं तर नक्की सुरुवात केली होती ज्यांनी ओपन ऑफ क्रिकेटला आणि अखंड या महाराष्ट्राने नक्कीच दखल घेतलाय या गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना. असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, चर्चेत राहिलाय हा देखील एक खेळाडू. नुकतंच आपण पाहिला असेल रत्नागिरी खेळमध्ये एक मोठी स्पर्धा, तिथे देखील चॅम्पियन संघामध्ये हा देखील खेळाडू तिथे दाखल होता आणि नेहमीच ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये देखील हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. रोहित हे त्याचं नाव आहे. असे कित्येक स्टारकास्ट खेळाडूंची यादी अंबरनाथ नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्या यादीतील अजून एक नाव म्हणजे रोहित आचार्य. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो रोहित तर आहे, परंतु न्यू बॅटर नितीन आलेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 1 तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आहे. 46 धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतात जिथे बनवायचे आहेत. 46 टार्गेट इथं नक्कीच सेट करण्यात आलाय. बॉल तयार, राईट हँड ओव्हर विकेट. हाफ ट्रॅकर इथे फिल्डर आहे, चूक होणार नाहीये आणि अजून एक विकेट सफलता मिळत असताना रोहितला 1 मोर विकेट डाऊन. नितीनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर, फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर आपण पाहतो इनॅट नंबर 4 वरती, ज्यांनी टेप बॉल ओव्हर हाताळलं. फक्त 2 धावा तिथे खर्च केल्या आणि आता तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. गुरु आज गोलंदाजी करत असताना छाग आहे गुरु, परंतु आता बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता पूर्णपणे माइंड सेट करावं लागेल. जिथे धावा येत नाहीयेत, विकेट्स येतात, तर सिंगल डबलला आता प्राधान्य द्यावं लागेल. रोहित आचार्य बॉलिंग मार्कवरती आहेत. षटक क्रमांक तुम्ही पाहतात पहिला. 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच फक्त एक धाव खर्च केली आहे आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत आपल्या नावावरती. हॅट्रिक कंप्लीट होईल का? हॅट्रिक बॉल आहे, बॉल तयार. ओ फिल्डर आहेत, फिल्डरच्या डोक्यावरून मागे चाललाय, पाठमोरे फिल्डर धावतात आणि फक्त राहतील धावत. बॉल जाईल सीमा पार. गुरु आज जाग आहे गुरुबाई, काय बॅटिंग आहे वा. आले आले असं वाटलं होतं की इथे थोडंफार डिफिकल्टीज फेस होतील, परंतु नाही. आल्या आल्यास त्यांनी चौका ठोकला, इरादे स्पष्ट केलेत. क्या बात आहे. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला अगदी पॉलिटिशियनच्या डोक्यावरून आता सरळ खेचलाय. पुन्हा एकदा फिल्डर, हो थ्रो थोडासा खराब आहे म्हणावा लागेल. एक चिक्की सिंगल तर नक्कीच कंप्लीट झाली. या चिक्की सिंगलने दाफल जम पोहोचेल. 6 धावा दाफलकावरती. शेवटचा अजूनही बॉल बाकी आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर.
2 विकेट्स आपण पाहिले नक्कीच बॅक टू बॅक आले. तदनंतर एक चौकार आणि आता एक सिंगल. आता धोक्याची घंटा वाजली होती धावचीच्या स्वरूपात, परंतु इथे थोडस सांभाळलंय. सागर स्ट्राईक एंड वरती लॉफ्ट करायचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि 6 धावा फलकावरती. म्हण इथे आपण जर पाहिलं तर नक्कीच आता गरजेचे ते म्हणजे येणारे 24 बॉल आणि 40 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 40 धावा या बनतील का नाही चेक केलं जातं. नक्कीच चर्चा दोन्ही आपण पाहतोय पाटरकडून होतीये की कशा पद्धतीचा खेळ करायचा आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्ही पूर्णपणे माइंडसेट करावा लागेल की 10 धावा बनवायच्या आहेत. त्याच अनुषंगाने ते धावा बनवाव्या लागतील. संकेत मोरे वन ऑफ द फायनेस्ट बॉलर ऑफ अंबरनाथ म्हणून नेहमीच चर्चा राहिली संकेत मोरेची देखील. एक उत्कृष्ट लेदर क्रिकेट तुम्हाला खेळताना नक्कीच पाहिला असेल संकेत मोरेला. आणि आता तोच बॉलिंग ट्रॅकवरती अंबरनाथ एक्सप्रेस म्हणून नेहमीच चर्चा राहिली संकेत मोरेची. एक उत्कृष्ट गोलंदाज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असेल. लेदर क्रिकेटमध्ये देखील टेनिस क्रिकेट पटलावरील देखील एक मोठं नाव. परंतु इथे समोर गुरु आहेत. आज गुरुचा दिवस राहिलाय आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग तो करतोय. सिंगल एक मिळाली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7-7. अजून 39 धावांची इथून पुढे गरज आहे या मॅच मध्ये. सागर मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल फेस करत असताना एक धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आली आहे, परंतु आता सागरला काहीतरी कामगिरी चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर लेनचा बॉल बॅटची गिनर एज आहेत. एक सिंगल तर आली आहे. सिंगल वरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन अ बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. हाफ ट्रॅकर रफ्तार ही त्याची ओळख संकेत मोरेची आणि त्याच पद्धतीचा प्रॉपर टप्पा लाईनतले सटीक तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. बॉल तयार पुन्हा एकदा. फुल टॉस हवेमध्ये प्रहार केलाय. फिल्डर आहेत आणि चूक होणार नाहीये. दिनू कांबळेचा हातामध्ये सेफ हँड्स मध्ये बॉल लँड होतोय. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. गुरु महत्वाची विकेट होती आणि परतावं लागले मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. न्यू बॅटर कुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तोच आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कुमार नवीन बॅटर. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर नक्की जय बोले टीमला, कारण की ते धावा बनवायच्या आहेत आणि 46 धावांचं पाठलाग करायचं आहे. आतापर्यंत धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही 38 धावांची गरज आहे. तुमच्याकडे 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये जिथे 40 धावा बनवायच्या होत्या, परंतु आता या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या संकेत मोरेनं. शेवटचे अजूनही 2 बॉल सगळे बाकी. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. हो आता देखील रफ्तार येतोय. आता देखील डॉट बॉल आलाय. बॅटचा अर्ली बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता नंतर बॉल इथे ट्रॅव्हल होतोय. प्लस एकदा आपल्याला पाहायला मिळेल जिथे अजून एक डॉट आलाय. फक्त 2 धावा खर्च केल्या 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल ब्लॉक होलला टाकण्यात आला. इथे देखील ऑन साइडला टर्न. एक सिंगल स्ट्राईक रोटेट आणि सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या मदतीनं आपण पाहतोय धावफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट झालाय आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. उर्वरित आपण पाहिलं समीकरण येणारे 18 बॉल आणि 37 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम जय बोले या टीमला आमिर खान आलेत बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3 घेऊन. टिप बॉल ओव्हर. आमिर खान म्हटलं तर एक नेहमीच वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली अंबरनाथ मध्ये. उत्कृष्ट गोलंदाज ही नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं. ही शैली आणि रफ्तार आणि नियंत्रित गोलंदाजी कशी करावी एकत्रपणे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमिर खान बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 आपण नक्कीच सुरुवात करणार आहोत. ओव्हर नंबर 3. टेप बॉल ओव्हर म्हटलं तर आमची नक्कीच साहिल सावंतची त्या दिवशीची आठवण येते की काय गोलंदाजी तिथे साहिल सावंतनी दिवस क्रमांक 5 मध्ये केली होती. चांगला खेळ तिथे देखील आर्या 11 या टीमने केला होता.
बॉल तयार. आमिर पहिला बॉल ऑफ ट्रॅकर होता. फक्त फिल्डर तिकडे थोडस कलेक्शन इथे तर प्रॉपर होतं, परंतु इथे चेक केलं जाईल. तो थोडासा वरती होता रोहितचा. चेक केला जातो इथे पुन्हा एकदा. डीआरसी मागणी नक्कीच घेतली जाते धावचीच्या स्वरूपात. इथे काय होईल? क्लोज कॉल. इकडे नॉट आउट आहे. बॅटर सेफ असेल त्यामुळे एक धाव इथे जरूर एकवळली गेली आहे. एका धावेच्या मदतीने दाफल जम पोहोचेल 10. 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाफल का वरती आहेत. दरम्यान आमचे ब्रह्मेशची लकडे असं देखील आगमन झाले. या ब्रह्मेश आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आयोजक आहेत संदीपजी दाजी लकडे यांचे चिरंजीव आणि एक चॉकलेट बॉफ अंबरनाथ म्हणून नेहमीच चर्चा राहिली ब्रह्मेशची. या ब्रह्मेश खास करून हेअरस्टाईल साठी नक्कीच ओळखले जातात ब्रह्मेश. बॉल तयार. आमिर पुढचा बॉल पावलांचा वापर करायचा होता. पुढे खेळण्याचा प्रयत्न टेप बॉलवर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जिथे धावा तर बनवायचे आहेत. 11 धावा दाफलकावरती बनले गेल्यात आणि 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला 35 धावा अजूनही बनायचे या मॅच मध्ये. येणारे 16 बॉल आहेत आणि 35 धावांची गरज या मॅच मध्ये. अकरा धावा दाफलकावरती. बॉल तयार. राट्यामध्ये विकेट. हो इथे रफ्तार आणि परंतु इथे दिशा थोडीशी बाहेरची आहे त्यामुळे इथे व्हाईट बॉल येतो. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. एक्शन रिप्लेला पाहू शकता. टेप बॉल आहे त्यामुळे स्विंग भरपूर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमिर खान एक रफ्तार म्हणून ओळख राहिली आहे. स्पीड गन ऑफ अंबरनाथ आमिर खान बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल. हो आता वॉट अ बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे परंतु इथे लाऊड अपील देखील करण्यात आला परंतु इथे बॅटर सेव्ह असेल. एक सिंगल जरूर की जे आपण पाहूया एक्शन रिप्ले मध्ये काय घडलं या बॉल वरती. हो आतमध्ये आलेला बॉल टर्न झाला परंतु नक्कीच पाहिलं तर इनलाईन नव्हता कदाचित किंवा मग स्टम्प्स मिसिंग देखील असू शकतो कारण की ऑन फील्ड अंपायर ते नक्की निरंजन सावंत सर आहेत. एसपी पॅनलचे सर्व पूर्णपणे अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या दिवसापासून आमच्या समेत जॉईन आहेत. प्रॉपर अंपायरिंग नक्कीच केली जाते त्यांच्या माध्यमातून. 15 बॉल 33 धावांची गरज. फुल टॉस ऑन साइडला हुक केलाय आणि धावा केल्यात बुक. सिक्सर. आता सागरचा बल्ला कराय बाई हल्ला. कुमार तिकडे होते. थोडस करेक्शन आपण करतोय. सागर तिकडे मगाशी नक्कीच बाद झाले परंतु इथे आपण पाहतोय कुमार स्ट्राइक वरती आहे. सागर नॉन स्ट्राइक वरती नक्कीच आहेत आणि आता बॅटिंग कुमार वा याच्यासाठी ओळख राहिली आहे. षटकार आणि आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. आमिर खान वरती हल्ला बॉल केलाय. बॉल तयार. हो इथे अंपायर्स कॉल. अजून एक वाईड आलाय. एक्स्ट्रा इथे मिळते. समीकरण मध्ये चेंज होतोय. दाफलक आपण पाहतो जण पोहोचले 20. अजूनही 26 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. येणारे आता 12 बॉल आणि 26 धावांची गरज. आता मेहनत करावी लागेल बॅटिंग करत असताना टीम जे बोले 11 या संघाला. 14 बॉल 26 धावांची गरज. ब्लॉक होलला सरळ खेचलाय अलॉंग विथ द कार्पेट. एक सिंगल ते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि अखेर 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 22-22. आता येणारे आपण पाहिलं तर 13 बॉल आहेत आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये कोण जिंकेल. एका बाजूला जे बोले दुसऱ्या बाजूला मॅगी 11. महत्वपूर्ण बॉल आहे. इम्पॉर्टंट बॉल आहे. या बॉलवरती मी तर म्हणे निर्णायक पूर्णपणे ठरणार आहे ही मॅच. 13 बॉल 24 धावांची गरज. 46 आपण पाहिलं तर नक्कीच टार्गेट सेट करण्यात आलं होतं परंतु आता 13 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. हवा देखील भरपूर आहे. वादळ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये कारण की टॉप क्लास संपूर्ण दोन्ही टीम संभाळण्याच्या मैदानाच्या आतमध्ये तर वादळ ते येणारच. कोण रोखेल या वादळाला.
हॅम्ल्टन 11 या संघाने नक्कीच टॉस जिंकलाय आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी टीम अभिनव 11 या संघाला. शेवटचा बॉल आहे, आखरी गेंद शेष, शेवटचा बॉल बाकी आहे. सिन्नाबाई तुमचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत, टेन्शन घेऊ नका. 13 बॉल 24 धावांची गरज. ओ इथे देखील फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने फटका, फिल्डर आहेत, आता चूक होणार नाहीये. एक सिंगल मेल स्ट्राइक रोटेट. आता येणारे 12 बॉल आणि 23 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम जय बोले 11 या संघाला 12 बॉल 23 धावांची गरज. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये, पाणी आतमध्ये घेऊन जायचंय. 12 बॉल 23 धावांची गरज. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जोडले जाऊ या मॅच मध्ये. माइक चेक. 12 बॉल आणि 23 धावांची गरज. रोहित आले, पहिलाच बॉल मिड ऑफचा डोक्यावरून तर खेचलाय, सँडी तिथे होते आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावाचा कॉल येतोय परंतु इथे तिसरी धाव मिळणार नाहीये, 2 धावांवरती थांबावं लागेल. रोहित आचार्य वन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ अंबरनाथ म्हणून नेहमीच चर्चा राहिली आहे. 11 बॉल आणि आता 21 धावांची गरज. येणाऱ्या 11 बॉल आणि 21 धावांची गरज या मॅच मध्ये. अकरा बॉल 21 धावांची गरज. बोलत या स्ट्राइक वरती कुमार, ऑन साइडला फिल्डर आहे दिनू आणि त्याच्या डोक्याच्या वरून बॉल गेला मागे. फिल्डर आहेत, फिल्डर पासून दूर, बॉल चाललाय सीमा बाहेर, भूर चौकार. वाह, आज एकटा लढतोय पट्ट्या कुमार त्याचं नाव आहे आणि नावाप्रमाणे कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण की असं म्हटलं जातं ना, न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको, धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. आणि कुमार चमकतो या मॅच मध्ये. कुमार त्याचं नाव आहे आणि हे वादळ मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता या कुमार नावाचं वादळ कोण रोखेल मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 17 धावांची गरज. 17 वरती खतरा कोणाला आता या मॅच मध्ये. ओ इथे बाची एज होती, मागे गेलाय, एक सिंगल तर मिळतीये, स्ट्राइक रोटेट होईल इथे आणि आता समीकरण मध्ये चेंज. आता मॅच ऑन झाली आहे. 9 बॉल 16 धावांची गरज आहे. या 3 बॉल मध्ये सागर किती धावा बनवतोय हे पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण की संघर्ष आता मोठा आहे आणि आता मेहनत देखील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सने करणं गरजेचं आहे. यस बघा, याच्यानंतर एक मॅच होईल आणि त्याच्यानंतर विनर विनर ही मॅच आपण खेळणार आहोत, हे देखील नोंद घ्या. 9 बॉल 16 धावांची गरज. 9 बॉल 16. बॅटची एज मागे गेलाय, डॉट बॉलची सांगता होत असताना एक एक डॉट इथे विनिंग पर्सेंटेज वाढवणार आहे. गोलंदाजी करत असताना मॅगी 11 संघाच्या वतीनं 8 बॉल 16 धावांची गरज. आता 8 बॉल आणि 16 धावा म्हणजे 8 बॉलचे डबल, एका डबल बनवायचे तुम्हाला. हाफ ट्रॅकर बॉल होता, इथे अंपायर्स कॉल येतोय वाईड बॉल आणि इथे 1 बाउन्स देखील देण्यात आलाय. म्हणजे आता समीकरण मध्ये चेंज. 8 बॉल आणि 15 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. कोण जिंकली मॅच. दड 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 आता वाढलाय. एका बाजूला मॅगी 11, दुसऱ्या बाजूला जय बोले. एका बाजूनी जर डॉट येतोय तर तिथून टाळ्या वाजतात, एका बाजूला धावा बनतात. जय बोले खेळाडू कक्षातून इथे टाळ्या वाजतात. सर्व काही पाहायला मिळेल.
शेवटचा बॉल आहे इथे. घडलंय तरी काय, थ्रो तर केला इथे. एक सिंगल मिल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंज येणारे. आता आपण पाहतोय 7 बॉल आणि 14 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आहे. 7 बॉल 14. काय होईल या मॅचचा निकाल? 7 बॉल 14 धाव्यांची गरज. संघर्ष आता मोठा, मेहनत देखील मोठी आहे या मॅच मध्ये. जर ही मॅच जिंकायची असेल तर संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम जे बोले या संघाला. इम्पॉर्टंट बॉल अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डर आहे दिनू तिकडे, आता चूक होणार नाही. आता एक सिंगल मिळाली आणि आता येणारे 6 बॉल आणि 13 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आहे. वॉट अ मॅच, काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे आणि 13 धावा डिफेंड करायचं मॅगी 11 या टीमला. आता गोलंदाज कुठला असणार आहे? राकेश आले, ते यंगस्टार युवा गोलंदाज म्हणून नेहमीच चर्चा राहिली आहे. राकेश बॉलिंग मागवरती येतात. 6 बॉल 13 धाव्यांची गरज आहे. 13 रन्स विन फ्रॉम 6 बॉल. मेहनत आता मोठी आहे, कारण की 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टीच्या बाजूला सरसावल्या ना, 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि ते यश जर प्राप्त करायचं असेल ना, तर मेहनत इथे जरूर केली जाईल. 6 बॉल 13 धाव्यांची गरज. प्रेक्षक आज भरपूर संख्येने उपस्थित आहेत आणि नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आमचे मैजे सावंत असतील, त्यांच्या पत्नी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. नेहमीच क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आहे आणि साहिलची मम्मी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित झालेत. कविता सावंत मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे, वेलकम. नेहमीच क्रिकेटवरती भरपूर प्रेम त्यांचं देखील राहिले, कारण की नेहमीच सातत्याने साहिलला देखील प्रोत्साहन ते करत असतात. आणि आपण पाहिलं असेल जिथे महेशदादा MS स्पोर्ट्स, त्याच्यामध्ये देखील अगदी पाठिंबा त्यांचा नेहमीच असतो. त्यांची महेशदादाची नक्कीच ते साथ देत असतात, कारण की आपण नेहमी पाहिलं पुरुषामागे महिलाचा नक्कीच हात असतो. परंतु हवेमध्ये बिगिट आहे का? फिल्डर जज करतात आणि चूक होणार नाहीये इथे. बघा इथे तिथेच उभे आहेत. चला इथे विकेट येते आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. OUT फलंदाज बाद. येस, चला फलंदाज होईल बाद. विकेटचं बटन फटकातच चांगला होता, थोडीशी ताकद मी म्हणे मे बी कमी पडली, परंतु प्रयत्न केले होते. न्यू बॅटर आता मैदानात 7 मध्ये दाखल होतात. सुदर्शन आलेत. अकरा बॉल 19 धाव्यांची विस्फोटक अंदाज मध्ये बॅटिंग केली. एकदा कुमारसाठी जोरदार टाळ्या वाजले पाहिजेत. चांगला खेळ आपल्या टीम साठी नक्कीच केला. आणि आता 5 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. राकेश, कौतुक करावं लागेल, पहिल्याच बॉलवरती विकेट नक्कीच कॅरी केली आहे. कोण जिंकेल मॅच अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. बंदल लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. काय घडेल? संपूर्ण आज प्रेक्षक देखील ही मॅच पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. अजूनही निकाल लागलेला नाही या मॅचचा. प्रत्येक जणांचे पूर्णपणे लक्ष या मॅच कडे वळलेत, कारण की एका बाजूला मॅगी 11, दुसऱ्या बाजूला जय बोले 11. कोण जिंकेली मॅच? 5 बॉल 13 धाव्यांची गरज मैदानावरती आहे. 5 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. इथे आपण पाहतोय कव्हरचा फटका सुजवला. सँडी तिकडे आहेत, संदीप, आणि ते पाहावं लागेल. DRS चेक केलं जाईल. पुन्हा एकदा आता प्रत्येक बॉलवरती सिच्युएशन असं झालं की DRS घ्यावंच लागेल, कारण की मॅचच तशी रंगली आहे. चेक केलं जाईल. सुमित सर तिथे उपस्थित आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी. इकडे नॉट आउट आहेत. येस, बॅटर सेफ असेल. एक सिंगल जरूर कंप्लीट होईल. नॉट आउट आहे, बॅटर सेफ. आणि आता येणारे 4 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. 12 धाव्यांची गरज आहे, परंतु या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजतील? 4 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. एका बाजूला जे बोले 11, दुसऱ्या बाजूला मॅगी 11. संघर्ष मोठा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मॅच. दड 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 आता वाढलाय. कोण जिंकेल? मॅगी 11 का जे बोले 11? एका बाजूला बॉलिंग मार्कवरती राकेश, स्ट्राईक एंड वरती बॅटर तुम्ही पाहतात सागर.
चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. सागर ओपनिंग साठी आले होते, परंतु आता काहीतरी आल्याप्रमाणे काहीतरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत सागरचा जर विचार केला तर 7 बॉल फेस करत असताना 3 धावा बनवल्यात. हो, इथे बॅटचा अर्ली स्विंग, हाफ ट्रॅकर होता, आधीच बॅट फिरवली आणि बॉल टप्पा पडल्यानंतर स्लोवर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, राकेशचं कौतुक करावं लागेल. आता या मॅचचं सिकंदर कोण होणार आहे, कारण की असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है, इस जीवन के कर्मभूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण म्हणेल या मॅचचं सिकंदर? हवेमध्ये फिल्डर आहेत, परंतु रातील फक्त बघत बॉल मागे गेलाय. 2 धावा मिळतात. आता समीकरण मध्ये चेंज आहे, येणारे 2 बॉल आणि 10 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. कोणाच्या बाजूनी मॅच जिंकणार आहे? स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. चला बॉल द्यायचा आतमध्ये. 2 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे, कारण की असं देखील म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को क्यों पूछते? क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. आणि तोच भरोसा आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल सागरला, कारण की 2 बॉल आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या मनगटावरती विश्वास दाखवावा लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर 2 बॉल वरती 2 मोठे फटके, बिग हिट येणं आता गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 10 धावांची गरज. 60-40 हा बॅलन्स सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल अजूनही सांगू शकत नाहीये. मी तर म्हणेन 60% मॅगी 11 आणि 40% जे बोले 11 आहे, कारण की बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये सागर सारखा बॅट्समन आहे. 2 बॉल 10 धाव्यांची गरज. या बॉल वरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट आहे. मॅच ऑन आहे, हाय व्होल्टेज आहे. ब्लॉकबस्टर सिनेमा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला तिथे खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु फाईन लेगला तिथे बॉल आहे. डिक्लेअर झोन 2 धावा. आता 1 बॉल आणि 8 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जर का कदाचित दिनू कांबळेचे शेवटचे 2 मोठे फटके आले नसते ना, तर आता ही मॅच गमवावी लागली असते टीम मॅगी 11 संघाला, हेच म्हणावं लागेल आता. आणि हवेमध्ये प्रहार तर केलाय, फिल्डर जज करतात. शेवटचा बॉल आहे आणि दिनू कांबळे तिथे बॉलच्या खाली. डाऊन द बॉल, मॅच होते फिनिश. सामना जिंकलाय टीम मॅगी 11 या संघानं. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक, टफ लक टीम जे बोले 11. चांगली फाईट दिली दोन्ही टीम साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय मॅच रंगली होती, शेवटच्या टप्प्यापर्यंत ती मॅच गेली. आणि मॅचची समरी आपल्या समोर आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. एक यंग स्टार नौका खेळाडू ज्यांनी या 6 बॉल मध्ये आपण पाहिला असेल, जिथे 13 धावा बनवायच्या होत्या समोरच्या टीमला, त्या धावा करू दिल्या नाही आणि फक्त 5 धावा देत असताना 2 महत्वाच्या विकेट ज्यांनी कॅरी केल्या. अर्थातच राकेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला राकेश, आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती, आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. मी विनंती करेन कविता सावंत मॅडमला की या मॅडम आपण आपल्या शुभाचे आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅचचा किताब, ट्रॉफी आपण नक्कीच देणार आहोत, कारण की क्रिकेट रसिक स्वतः आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला राकेश या, एक नौके खेळाडू यंगस्टार मॅन ऑफ द मॅच ठरलेत. राकेशला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब, ज्यांनी 6 बॉल मध्ये आपण पाहिलं असेल 13 धावा समोरच्या संघाला बनवायच्या होत्या, फक्त 5 धावा करू दिल्या आणि 2 इम्पॉर्टंट गोल्डन विकेट मी तर म्हणेन आपल्या नावावरती केला. राकेश ठरलाय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला राकेश यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. कविता मॅडम तिथे उपस्थित आहेत. साहिल यांचे नक्कीच मम्मी तसंच आई. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतो मुख्य व्यासपीठावरती.
चला आपण नक्कीच सहाव्या मॅचच्या दिशेने मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील नक्कीच चालू होते. आज खेळताना नक्कीच महाराष्ट्र दिवस 1 मे कामगार दिन तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. आणि आज ही स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय 7वा दिवस आहे. आज कामगार दिवस आहे. आज नक्कीच कामगार दिवस आहे, परंतु सर्व कामगारांना सुट्टी आहे. परंतु आज क्रिकेटच्या कुठल्याही कामगारांना सुट्टी नाही आहे. अंपायरला सुट्टी नाही, कॉमेंटेटरला सुट्टी नाही, लाईव्ह संपूर्ण टीमला सुट्टी नाही. हे क्रिकेट आहे. स्कोररला नक्कीच सुट्टी नाही. आज जरी कुठलाही दिवस असतो, ते क्रिकेट कधी सुट्टी न घेणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. सर्वांचं आवडतीचा चाहता खेळ म्हणजे क्रिकेट आहे. नेहमीच आपण पाहिलंय. आयुष हिरकणे यांना आज सुट्टी आहे. त्यांनी सूचना दिली की ते हाफ डेने जाणार आहेत. त्यांनी सांगितलं आज MIDC बंद नाहीये. चला आपण बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अभिनव संघामध्ये आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. प्रथमेश उतेकर, आज आपण पाहिलं तर नक्कीच 7वा दिवस या स्पर्धेचा 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिवस. आणि खरंच सार्थ अभिमान आहे सर्वांनाच की आपण मराठी असल्याचा. आणि नक्कीच आपण त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण केलं. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीचे वारकरी बांधवांचा वैष्णवांचा मेळा जमतो आणि तो एका पांडुरंगी नक्कीच लीन होतो. आणि ज्या महाराष्ट्रातून आम्ही येतो, ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज यांनी नक्कीच परंपरेचा करम काढल्याचा चौकटीला सुधारून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिलं हे आपला महाराष्ट्र. आणि आज महाराष्ट्र दिवस सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा, दऱ्या दऱ्यातून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. आज खऱ्या 1 मे महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्र दिन तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या आज शुभ मुहूर्तावरती, शुभ दिवसावरती ही स्पर्धा संपन्न होते. 7वा दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. आणि मॅचला आपण करणार आहोत सुरुवात. एका बाजूला अभिनव CC आणि त्याच्या अगेन्स्ट हॅम्ल्टन बॉईज. भगवा फडकतोय. महाराष्ट्र दिवस भगवा ही नेहमीच निशाणी राहिली आहे मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची. मराठी माणसाचा भगवा फडकतोय आणि आयुष्यभर नेहमी फडकत राहील असा भगवा ध्वज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अवनीश आहेत आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आदेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रथमेश. ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. मॅचला आपण